झी 24 तास एक पाऊल पुढे। लोकपालसाठी टीम अण्णांनी पुन्हा जंतर मंतर सुरू केलेले आहेत। टीम अण्णा याच्यामध्ये यशस्वी होणार का याविषयी आपण चर्चा करत आहोत। भाई जगतापांकडे जाऊया। भाई, ब्रेकवर जाण्यापूर्वी जो प्रश्न उपस्थित झालेला होता की जर तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे लोकशाहीला पूरक असलेला असा कायदा येईल तर तो 44 वर्षांमध्ये का आला नाही? नाही, कसं आहे की याच्यामध्ये ही गोष्ट खरी आहे, त्याला विलंब झालेला आहे। मी लोकशाही चौकटीला आणि लोकशाही प्रक्रियेमधून तयार झालेल्या कायद्याचा मी उल्लेख करतोय वारंवार, आजच नव्हे पहिल्या दिवसापासून। ही गोष्ट खरी आहे। 44 वर्षापूर्वी चा हा लोकपालाचा कायदा हा केव्हाच व्हायला पाहिजे होता, परंतु ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये अनेक सरकार मध्यंतरीच्या काळामध्ये येऊन गेली आणि काही लोकांनी प्रयत्नही केला, अगदी हे मी मान्य करतो। परंतु आज ज्या वेळेला हा कायदा ह्याच्यावर आहे, ऐरणीवर आहे, हा प्रश्न ऐरणीवर कायदा बनण्याच्या प्रक्रियेत आहे, खाली लोकसभेमध्ये तो पारित झालेला आहे, वरती राज्यसभेमध्ये तो पारित होणं आवश्यक आहे। या गोष्टीचा आपण कितीही चर्चा केली तरी 44 वर्षाचा मागचा काळ आपल्याला गाठता येणार नाही आहे। त्या काळामध्ये आपल्याला त्याच्यामध्ये ज्या काही सुधारणा असतील प्रक्रियेतून, लोकशाहीच्या प्रक्रियेतून, परत एकदा मी वारंवार तेच म्हणतोय, मला असं वाटतं की ते करणं आवश्यक आहे। आणि एकच मिनिट मला फक्त एकच अभ्यंकरांचं ते म्हणणं होतं ते, आणि ते बरोबर आहे की शेवटी आम्ही अण्णांच्या याच्या बाबतीमध्ये जराही शंका नाही, कुणाच्या मनात असो ना नसो, माझ्या मनामध्ये अजिबात शंका नाही। अण्णा अतिशय एक सृजनशील अशी एक व्यक्तिमत्व आहे आणि खऱ्या अर्थाने स्वच्छ याच्या चारित्र्याचे आहेत, याबद्दल माझ्या मनामध्ये शंका। मी व्यक्तिगत माझं मत सांगितलं, पण अण्णांनी उभी केलेली चळवळ महाराष्ट्रातली याच्या भ्रष्टाचाराच्या विरोधातली, आणि आता त्याला जे काही व्यापारीकरणाचं हे आलंय आणि ज्यांच्या ह्याला लागून, ज्यांच्या नादाला लागून असं म्हणणं थोडंसं अवघड शब्द आहे, पण ज्यांच्यामुळे हे सगळं अण्णासारखा माणूस त्याच्यामध्ये जो ड्रॅग होतोय आणि हे जे चळवळीला आता जे स्वरूप आलेलं आहे ते अतिशय वाईट आहे। हे मी आज नाही म्हणत आहे, ज्या वेळेला मागच्या वेळेला अण्णा इथेच याच ठिकाणी जेव्हा बसले होते आणि प्रचंड देशभराच्या जनतेने जेव्हा त्यांना रिस्पॉन्स दिला होता त्यावेळेलाही मी हे म्हटलं होतं, माझ्या मनामध्ये फक्त एवढीच भीती आहे, जे जयप्रकाश नारायणच्या चळवळीचं झालं ते या चळवळीचं होऊ नये, मी त्यावेळेलाही बोलून दाखवलं होतं। अगदी नाही भाई, तसंच या देशामध्ये मुद्दा लक्षात आला। लोकशाही प्रक्रियेतून आणि लोकशाही शी सुसंगत असं हे बिल यायला हवं असं तुमचं म्हणणं आहे। म्हणजे पण मग अण्णा हजारे ज्या मागण्या करतायत किंवा त्यांची टीम ज्या मागण्या करते त्या लोकशाहीला सुसंगत नाहीयेत का? नाही, असं आहे की ज्या वेळेला एखादी कोणी जरी मागणी केली, मी एक कामगारांच्या चळवळीतला आहे, मी सुद्धा 100 मागण्या करतो, त्या 100 मागण्या म्हणजे त्या सगळ्यात 100 मागण्या या योग्य आहेत असं म्हणता येत नाही। त्याच्यातला सगळ्या ह्याचा संदर्भ घेऊन जो सगळ्यात चांगला अर्क तयार करू शकतो त्यालाच आपण कायदा असा आपण हे करतो, लक्षात घ्या। आणि म्हणून अण्णांनी मागितले ते लोकशाहीला धरून नाहीत असं मी म्हणालो नाही, परंतु त्या प्रक्रियेमधून तो तयार होऊ द्या, त्याच्यामध्ये ज्या काही गोष्टी हे करायच्या असतील, अंतर्भूत करायच्या असतील, त्याची चर्चा होत असेल, जशी खालच्या सभागृहामध्ये झाली, लोकसभेत झाली, तशी राज्यसभेमध्ये झाली, त्या सगळ्या गोष्टीचा हे करून त्याचा अंतर्भूत करून तो जो काय लोकपालाचा कायदा होईल त्या कायद्याचा मी उल्लेख वारंवार करतोय आणि तसा तो व्हावा असं माझं म्हणणं। अगदी म्हणजे सगळ्यांच्या सूचना विचारात घेऊन त्याचा अर्क निघावा असं भाई म्हणतायत। पुन्हा एका ब्रेकची वेळ झालेली आहे, ब्रेक नंतर आपण विश्वंभर चौधरींकडे जाणार आहोत। अगदी विश्वंभरजी, मी येतो तुमच्याकडे। हा अर्क निघत का नाहीये याविषयी आपण चर्चा करणार आहोत आणि अजून किती काळ जायला लागेल हा अर्क निघायला, किती अजून आंदोलनं व्हायला लागतील याविषयी आपण बोलूया एका ब्रेक नंतर। झी 24 तास एक पाऊल पुढे।